Trinity, the School of Learning with CBSE curriculum, IIT and NEET Foundation. Hello, our Trinity proudly launches 6 Acres Campus. Trinity, the School of Learning, a CBSE curriculum, school with outstanding academic team from all corners of the country, boasting state-of-the-art modern facilities with a strong emphasis on IIT, JEE, NEET Foundation. Facilities offered: AC classrooms, digital smart screen in every classroom, digitally supported CBSE curriculum, outstanding academic team, student-centric learning supportive curriculum, IIT, JEE and NEET Foundation program, physics, chemistry, maths laboratory, music, dance room, spacious AC library, hostel facility available, sports offered: cricket, football, volleyball, basketball, badminton, skating, swimming, archery, athletics, table tennis and yoga. Admission జరుగుతున్నవి. వివరాలకు సంప్రదించండి. Trinity, the School of Learning, Station Road, Peddapalli. On call 88795 29999. नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर. आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. नुकताच लोकसभा निवडणुका पार पडल्यात आणि 4 जूनची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. या निकालापूर्वीच आता विधानसभा निवडणुकीचे पडघम राज्यात वाजायला लागले आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, शिवसेनेचे दोन्ही गट विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आणि दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणुका होतील अशी राजकीय चर्चा आहे. चंद्रपूर शहराला अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढल्यानंतर आता घुगू शहरातही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली असून रस्त्यावर ठाण मांडलेल्या अतिक्रमणधारकांची मात्र पाचावर धारण बसली आहे. चंद्रपूर शहरातील वरोरा नाका चौकात अनेक अपघात घडले आहे आणि त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात या चौकात अपघात होऊ नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात याबद्दल निर्देश दिलेत. त्यासोबतच नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्यांनी रस्ता सुरक्षा समितीकडे सादर करण्याचे आवाहन सुद्धा केले आहे. चिमूर शहरात नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या रस्त्याचे 3:13 वाजले आहे. संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागातील अधिकारी याची मिलीभगत रस्त्याच्या या अवस्थेला कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मुळात ज्या ठेकेदाराला काम दिले जाते तो पेटी कॉन्ट्रॅक्ट देऊन अकुशल ठेकेदाराला कमिशन घेऊन काम देतो. इथेच पाणी मुरत असल्याने रस्त्याची अशी दुर्दशा झाली आहे. चिमूर तालुक्यातील भिसी येथील शनिवार पेठ भागातील धनराज रामटेके यांच्या घरी सोमवारी रात्री हरिण घरात घुसले आणि त्या हरणाने घरातील साहित्याची नासधूस केली. अखेरीस रामटेके कुटुंबियांनी हरणाचे पाय बांधले आणि वन विभागाच्या सुपूर्द केले. 26 मे रोजी भद्रावती बसस्थानक परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. राजू भरणे वय 39 वर्ष असे मृतकाचे नाव असून तो दारू पिऊन असल्याची खात्रीलायक माहिती आहे. उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला असावा असा कयास लावण्यात येत आहे. चंद्रपूर येथे तणीस भरलेल्या ट्रकला आग लागल्याची घटना ताजी असतानाच वणी चिखलगाव बायपासवर वडगाव येथून चंद्रपूरला निघालेला ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. रात्री 4 वाजता धाब्यावरून निघालेला हा ट्रक 50 मीटर दूर जात नाही तोच ट्रकच्या कॅबिनमध्ये आग लागली. चालकाने उडी घेऊन आपले प्राण बचावले, परंतु या घटनेत ट्रकची कॅबिन जळून खाक झाली. अतिक्रमणाच्या समस्येने प्रत्येक शहर ग्रासले आहे आणि हा विळखा दिवसेंदिवस आणखीनच घट्ट होत चालला आहे. मूळ गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमणामुळे चक्क 30 मिनिटे वाहतूक खोळंबल्याची घटना सोमवारी घडली. त्यामुळे मूळ शहराला अतिक्रमणाच्या विळख्यातून सोडवा हो अशी साद तेथील नागरिक घालताना दिसत आहे. वरोरा येथील औद्योगिक वसाहतीत साई वर्धा पॉवर कंपनीच्या पाण्याच्या टाकीत एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सकाळी तो पाण्याच्या टाकीकडे जात असताना सुरक्षा रक्षकाने त्याला अडवले, परंतु रात्री मात्र त्याने चकमा देऊन टाकीत उडी घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे निर्माणाधीन घराची भिंत कोसळून 6 जण जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. शहरात सोसाट्याचे वादळ असल्याने ही भिंत कोसळली. नशिबाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. तर या होत्याच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा
विदर्भातील अग्रणी CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.